सध्या राज्यात अबकडाची सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे। अनुसूचित जातीमध्ये उपवर्गीकरण करण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला। त्यानुसार आता देशभर एक वादळ उठल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारने एक समिती स्थापन केली होती, अनंत बदर समिती, आणि या समितीचा अहवाल येण्याआधीच महाराष्ट्रातही रान पेटल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आज एक या मुंबईमध्ये भव्य मोर्चा, आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, कशा पद्धतीने तुमची भूमिका असणार आहे, कारण की आज तुम्ही भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे? हे बघा, पहिल्यांदा लक्षात घ्या की सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आलेला आहे 1 ऑगस्ट 2024 रोजी, तो ऐच्छिक आहे। म्हणजे सर्व राज्यांवरती काही जबरदस्ती केली नाही की हा म्हणजे अशा पद्धतीने उपवर्गीय केलंच पाहिजे अशा पद्धतीने। त्यामुळं आमचं म्हणणं आहे की आज आम्ही सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने याच्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये राहतोय। आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिव्हिजन करू नका, आमच्यामध्ये फाटाफूट करू नका। आणि सरकारला आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर एखादी जात पाठीमागे राहिली असं तुम्हाला वाटत असेल तर तिला स्पेशल कॉम्पोनंट प्लॅनने त्यांना घरं द्या, त्यांना त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल बांधा, त्यांना शिक्षणाच्या जास्तीत जास्त सुविधा प्रोव्हाइड करा, जेणेकरून तुमच्यामध्ये ते मागे आहेत। खरं म्हणजे हा कुठचाही आपल्याकडे ऑथराइज डेटा नाही आहे, तरीसुद्धा यांचं म्हणणं आहे। तर त्यामुळं अशा पद्धतीनं जर तुम्हाला वाटत असेल तर ते करावं असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर इतर राज्याने पण ज्याने म्हणजे कर्नाटकात वगैरे जे इम्प्लिमेंट केलं तिथे स्टे मिळालेला आहे। आणि आज हा जो न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर समितीचा अहवाल आहे, कोणालाही विश्वासात न घेता न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर याने तो अहवाल तयार केलेला आहे। 59 स्टेक म्हणजे होल्डर ज्याला म्हणता येईल, म्हणजे ज्या जाती आहेत 59 जाती अनुसार त्याच्यातल्या कुठच्याही जातीला विश्वासात न घेता त्याने अहवाल बनवलेला असल्यामुळं तो अहवाल ताबडतोब रद्द केला पाहिजे आणि उपवर्गीकरण खालीच झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासाठी म्हणून आज मुंबईमध्ये अत्यंत मोठा असा मोर्चा इथे काढण्यात येत आहे। एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उरतो, तो म्हणजे अनंत बदर समिती जी आहे, या समितीचा अहवाल सरकारकडे सादर झालाय, मात्र तो लोकांपर्यंत पोहोचलेला नाही। हे सगळं नसतानाही सरकार अशा पद्धतीने हरकती मागवतंय, म्हणजे अहवाल जाहीर न होता, इम्पेरिकल डेटा नसताना अहवाल मागवतोय। या पाठीमागे नेमकं काय वाटतं? कुठली कारणं आहेत की ज्यामुळे सरकार या सगळ्या गोष्टी अशा सोंगट्या अशा पद्धतीने मांडतंय? सरकारला माझं असं मत आहे की सरकारला जातीमध्ये वाद निर्माण करायचा आहे, आणि त्यामुळंच एखादा कुठचाही अशा पद्धतीचा मोठा डिसिजन असेल तर त्या डिसिजनला त्या स्टेक होल्डरना त्याच्यामध्ये त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणणं मांडायची पण याच्यामध्ये मुभा नाही दिली। त्याचबरोबर आजचा जो अहवाल आहे तो अजूनही ना विधिमंडळावर सादर करण्यात आला आहे, ना कोणाला देण्यात आलेला आहे, आणि त्याच्यावरती हरकती आणि त्याच्यावरती सूचना मागवणं हा म्हणजे सरकारचा शुद्ध दुर्फेक आहे की त्यांना ते मुद्दामून करायचं असल्यामुळं ते अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहेत। परंतु सरकारला आम्ही सांगू इच्छितो की आज हे सर्व SC मध्ये असणाऱ्या छोट्या छोट्या जाती एकत्र आलेल्या आहेत, आणि त्या जातीने आज ठरवलेलं आहे काही झालं ते आपल्यामध्ये फाटाफूट होऊ द्यायची नाही, आणि त्यासाठी एकत्र पद्धतीने काम करत आहेत। त्यामुळे सरकारने अशा पद्धतीने त्यांच्यावरती दहशतवादाखाली किंवा दादागिरी करून असला हा अहवाल स्वीकारू नये असं आमच्या सरकारला आव्हान आहे। खरं पाहिलं तर काल आपण जर पाहिलं तर जे काही महाराष्ट्र विधिमंडळामध्ये काम करणारे 29 आमदार, त्यापैकी 27 आमदारांनी त्यावरती सह्या केलेल्या, 2 आमदारांनी सह्या केल्या नसल्याचं पाहायला मिळतंय। तर त्यामध्ये सरकारमध्ये सत्ताधारी आमदार आहेत, विरोधी आमदार आहेत, मंत्री आहेत। तर या सगळ्यानंतर म्हणजे सरकारमधील एक प्रभावी घटक त्या ठिकाणी असतानाही अशा पद्धतीने आंदोलन करण्याची गरज का भासते? कारण सरकार अशा पद्धतीने ह्या जो अहवाल ज्या पद्धतीने रेटून नेण्याचा प्रयत्न करते आणि अनुसूचित जातीमध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न करते, आणि आमचं असं म्हणणं आहे की अप्रत्यक्ष पद्धतीने त्यांना आरक्षण संपवण्याचा हा प्रयत्न आहे। आणि तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्व लोक आज खासदार, आमदार, नगरसेवक सर्व वेगवेगळ्या पार्टीमधले, म्हणजे ते विरोधक असोत किंवा सत्ताधारी असोत, सर्व एकत्र आलेले आहेत। आपल्याला आजच्या या महामोर्चामध्ये ही सर्व मंडळी एकत्र आपल्याला पाहायला मिळतील। एक महत्त्वाचा मुद्दा आहे की या 59 जातींपैकी मातंग समाज जो आहे त्याचा कडाडून या आरक्षण उपवर्गीकरणाला त्यांचं समर्थन आहे। तुम्ही सर्वजण मिळून विरोध करताय, त्यांचं म्हणणं आहे की आमच्या वाट्याला काही आलेलं नाही, त्यामुळे आम्हाला आमचा वाटा द्या। खरं म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे।
हे त्यांना भडकवण्यात आलेलं आहे. आज त्यांना सरकारने बऱ्याच एक्स्ट्रा म्हणजे लहुजी वस्ताद अभ्यास समितीचा जो अहवाल आला त्यानंतर त्यांना वेगळ्या प्रकारचं खास पॅकेज देण्यात आलेलं आहे आणि आमचं म्हणणं आहे की त्यांना अजूनही पॅकेज द्यावं. जर सरकारला वाटत असेल की अजूनही ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी हे केलेलं नाही म्हणजे डेव्हलपमेंट झाली नसेल, आमचं कोणालाही म्हणजे सरकारने त्यांना काय द्यावं याच्याशी आम्हाला कोणाचंही ऑब्जेक्शन आहे, कुठच्याच जातीचं नाही. फक्त आमचं म्हणणं आहे की आम्ही एकच संघ आहोत. आज आमच्यावरती अन्याय अत्याचार झाला, आमच्या मातंग बांधवावर जरी अन्याय अत्याचार झाला तर आम्ही सर्व एकत्र तिथे जाऊन तोंड देतो. उद्या आमच्यामध्ये फाटाफूट झालं, अबकड ही झाले तर ते तुकड्यामध्ये आमच्यावरती परत अन्याय अत्याचार वाढतील ही भीती असल्यामुळंच आम्ही याला कडाडून विरोध करतो आणि आमचा हा जो बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आरक्षणाचा जो हक्क आहे तो आभार ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कलम 341 नुसार बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आरक्षणाचा त्यामध्ये अनटचेबिलिटी याच मुद्द्यावरती त्यांनी हे आरक्षण दिलं होतं. मात्र आता जर पाहिलं तर मातंग समाजामधील बहुतांश जो वर्ग आहे तो ख्रिश्चन धर्मामध्ये कन्वर्ट झालेला आहे, काही बौद्ध धर्मामध्ये कन्वर्ट झाल्याचं पाहायला मिळतं आणि सरकारने एक क्लॉज अशा पद्धतीने टाकलाय की जे कन्वर्ट झालेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. अशा वेळेस नेमकी काय भूमिका असणार आहे तुमची किंवा काय आवाहन करणार? सरकारला माझं तेच सांगणं आहे की बौद्ध झाल्यानंतर आरक्षण मिळतं परंतु ख्रिश्चन झालेलं आरक्षण मिळत नाही. आणि आज आपण जर मिरज, सांगली आणि पश्चिम महाराष्ट्र आणि त्याचबरोबर काही मराठवाड्याचा पट्टा जर बघितला तर त्याच्यामध्ये बरेचसे मातंग समाजाची लोकं ही ख्रिश्चन धर्माकडे वळलेली आहेत. त्यांच्या 2-2, 3-3 पिढ्या झालेल्या आहेत. त्यांची चर्चेस आहेत, त्यांचे फादर्स आहेत आणि एक वेगळं त्यांचं म्हणजे पूर्णपणे ते वेगळ्या पद्धतीने आहेत. त्यामुळं त्यांचं 1.5-2% जरी असं समाजामध्ये हे असेल असं सरकारला वाटत असेल म्हणजे त्यांचे पर्सेंटेज, पण तसं राहिलेलं नाही, ते 1%पेक्षा खाली गेलेलं आहे. आणि त्यामुळे सरकारने अशा 1%च्या खाली असणाऱ्या लोकांसाठी एवढ्या 13% लोकांचा रोष अंगावर घेणं हे सरकारला पुढील काळामध्ये महागात पडू शकतं, एवढं सरकारने लक्षात ठेवावं. आणि दुसरं आमचं एक म्हणणं आहे की बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्याच पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे OBC एवढेच 4 वर्ण आहेत. त्यानंतर आम्ही सर्व अवर्ण म्हणजे आम्ही हिंदू धर्माचे घटकच नाहीत. तर बाबासाहेबांनी ह्या सर्व अनुसूचित जातीच्या मंडळींना डिप्रेस क्लास म्हणून म्हटलेलं आहे, म्हणजे एक वर्ग आहे ज्यांचं सपरेशन झालेलं आहे अशा पद्धतीचा एक वर्ग, अशा पद्धतीने बाबासाहेब म्हणाले असल्यामुळं या वर्गामधून वेगळ्या आणि ही जी काही जातीची नावं आहेत ती फक्त त्यांच्या कामानुसार त्यांना ती मिळालेली आहेत. त्यामुळं ह्या पद्धतीने अशा पद्धतीचं आमच्यामध्ये भांडणं लावू नये हे सरकारला माझं आव्हान आहे. शेवटचा प्रश्न की जर या मोर्चानंतरही जो इशारा मोर्चा आहे यानंतरही सरकारने ऐकलं नाही तर तुमची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे? कशा पद्धतीने तुम्ही सरकारचा किंवा अनंत बदर समितीचा आणि या उपवर्गीकरणाचा विरोध करणार आहात? आम्ही जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठे मोर्चे काढायचं ठरवलेलं आहे. आमचे डेट्ससुद्धा ठरलेले आहेत. सरकार जर ऐकलं नाही, एवढे सर्व म्हणजे अनुसूचित जातीचे आमदार आणि सर्व नगरसेवक आणि इतर सर्वजण एक गठ्ठा एकत्र असतानासुद्धा सरकार जर ऐकणार नसेल तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रचंड असे मोर्चे काढू आणि सरकारचा धिक्कार करू. सरकारची जी काही अनुसूचित जातीबद्दलची असणारी जी भूमिका आहे आपसामध्ये भेदभाव करण्याची आणि आरक्षण संपवण्याची ती लोकांपर्यंत घेऊन जाऊ आणि त्याचा सरकारला मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपल्यासोबत होते आनंदराज आंबेडकर आणि त्यांनी अगदी स्पष्टपणाने सांगितलं की सरकारने आपल्या बहुमताच्या जोरावरती जर हा अहवाल रेटून नेण्याचा प्रयत्न केला तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती तीव्र असा विरोध आणि तीव्र मोर्चे काढून सरकारचा धिक्कार करू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन विक्रमसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मुंबई.